आमदार इद्रिस नायकवडी यांनी अश्विनी कोळी यांचा राजकीय बळी दिला, पक्षात घेतलं तर आमची इज्जत जाईल असं म्हणत माझं तिकीट नाकारलं। माजी नगरसेविका स्वाती पारधी, राधिका हारगे यांच्यामुळे तिकीट नाकारल्याचा आरोप। 50 लाखाच्या निधीवरही दिले स्पष्टीकरण। काल करण्यात आलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। अश्विनी कोळी यांचा राजकीय बळी आमदार इद्रिस नायकवडी यांनीच दिला असल्याचा आरोप त्यांनी केला। स्वाती पारधी म्हणाले की मला बोलावून स्पष्ट सांगण्यात आले की तुम्हाला आमच्या पक्षात घेतलं तर आमच्या पक्षाची इज्जत जाईल। त्यावेळी श्वेतपद्म कांबळे हेही उपस्थित होते, मात्र त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही। यावेळी त्यांनी राधिका हारगे यांच्यामुळेच आपले तिकीट नाकारण्यात आल्याचा आरोप केला। 50 लाखांच्या विकास निधीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना पारधी म्हणाल्या की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महापालिकेत सत्ता आल्यामुळे 100 कोटी रुपयांचा निधी दिला होता। त्यापैकी सर्व नगरसेवकांप्रमाणेच मला 50 लाखांचा निधी मिळाला, त्यात कोणतेही विशेष काही नव्हते। संबंधित कामाच्या ठिकाणी त्यांच्याच कामाचा बोर्डही लावण्यात आला आहे। आम्ही सर्व कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला आहे। कोणावरही दबाव टाकलेला नाही किंवा ॲट्रॉसिटी कायद्याची धमकी दिलेली नाही, असा खुलासा देखील यावेळी स्वाती पारधी यांनी केला आहे। अश्विनी कोळीचा बळी दिला हे म्हणायला अवघड आहे, हे नाही आहे, अवघड नाही आहे। खरं तर नायकवडी साहेबांना माहीत होतं की अश्विनी कोळीकडं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे किंवा त्यांची कास्ट व्हॅलिडिटी पण होणार नाही आहे, कागदपत्रच नव्हती। मी नायकवडी साहेबांना एवढं हुशार समजत होते, पण तिने ही चूक केलीच कशी का त्यांची कागदपत्र खोटी आहेत हे त्यांना माहीत असताना सुद्धा तिला तिकीट दिली आणि त्यांच्या पॅलेटमध्ये निवडून आलं। बरं, मी नायकवडी साहेबांकडं मला त्यांनी बोलून घेतलं होतं की तुम्ही मला भेटा म्हणून। मी तिथं गेल्यावर त्यांनी काय म्हटले की तुम्हाला जर आमच्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये घेतलं तर आमच्या पक्षाची इज्जत जाईल, कारण हा सर्वसाधारण पडलं होतं। मग तर मला तिकीट त्यांनी नाकारलं। तेव्हा तिथं श्वेत भैया पण होते आणि नायकवडी साहेब आणि मी होते। तेव्हा श्वेत भैयाने त्यांना विचारायला पाहिजे होतं की बाबा पारधीताई एवढी आपल्या वार्डात काम करते, एवढी फिरते, आमच्या घराघरात जाते, त्यांनी एक शब्द टाकला असं तर मला तिकीट मिळाली असते। आणि परत हे माझे तिकीट कॅन्सल करायला हे राधिका हारगे जबाबदार आहे। साहेबांनी त्या राधिका हारगेचं एवढं काय ऐकायचं होतं, कारण मी त्यांना गणपतीची वर्गणी 50,000 रुपये 2019ला दिली नसल्यामुळं त्यांनी साहेबांचे कान भरवले आणि साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझी तिकीट कॅन्सल केली। हे पहिला मुद्दा माझा आहे। आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं की मला खाडेसाहेब आणि योगेंद्रदादा थोरात पक्षात बोलत होते, पण मी काही गेले नाही। त्यांनी मला पैशाचं एकही शब्द विचारलं नाही। 3-4 वेळा मला निरोप दिला का तुम्ही या म्हणून, तर मी गेले नाही। आणि आता काल साहेबांनी श्वेतभाया काय म्हटले की नायकवडी साहेबांनी 50 लाख रुपये तुम्हाला फंड दिला। जेव्हा महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजितदादांनी 100 कोटी महानगरपालिकेला दिले, तर मी पण नगरसेवक होते, मला पण 50 लाख रुपये त्यांनी फंड दिला। मी कृष्णाघाटावर तो वापरला, मग साहेबांच्या हस्तेच उद्घाटन घेतलं आणि साहेबांचाच बोर्ड लावला। मग प्रत्येक नगरसेवकाला पैसे फंड दिला तर मला पण दिला। मग साहेबांनी असं काय विशेष केलं? मग हे आणि ते अट्रॉसिटी नोंद केली तेव्हा आम्ही तिथं काही रडून बेडून काही आणलं नाही, धमकी देऊन काही आणलं नाही। हे लिगली 6 महिने त्यांनी प्रोसिजर केली, त्यांच्या प्रांतला पंढरपूरच्या बोलवलं, सगळी चौकशी केली आणि मग हे सर्टिफिकेट हे अश्विनी कोळीचं रद्द झालं आणि खऱ्याला न्याय मिळाला। मी निवडून आले तेव्हा मी थोरात दादानीच मला सगळं सहकार्य केलं। बरं, आमच्यात काही थोडंफार झालं असेल तर ते म्हणजे आपल्या याच्यातूनच झालं असेल, हे काही सगळ्यांचंच होतंय का त्यांनी मला बोलले मी त्यांना बोलले, एवढं काही नाही आहे। पण जेव्हा माझी पडती बाजू आली तेव्हा त्यांनी मला सगळं म्हणजे सहकार्य केलं। महानगरपालिकेची कामं कशी करायची, बरं पत्रव्यवहार कसा करायचा, त्यांचा सपोर्ट होतं मला, नाहीतर दुसऱ्यांचा सपोर्ट नाही। खरं दादाने मला सहकार्य केलं म्हणून तर मी 8-9 कोटीची कामं केली। आता पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका जो आमच्या समाजाचा असेल, कोणी पण खरा आदिवासी असेल तर त्याला तो राहू शकतो, कोणी पण। फक्त आमच्या पक्ष जो निर्णय घेईल तो पण आमच्या समाजाचा, कोणी पण असू दे, तो आमच्या समाजाचा असेल, खरा आदिवासी करणार नाही।
होय. जात मागणी केली त्याची पत्र पाठवले. कुणाकडे मागितलं? जिथून त्यांनी सर्टिफिकेट काढले की नाही, पंढरपूर असं त्यांनी काढलं होतं अश्विनी कोळीने, तर मी तिथं पण मागणी केलेली आहे. त्याने कोण होता अधिकारी? शाळेचा दाखला आणि त्यांच्या आजोबाचं एक सर्टिफिकेट होतं जन्म दाखला, त्यावर दिलं होतं. पण या समितीनं आणि- तेव्हा आजोबाच्या दाखल्यात खाडाखोड आहे आणि आजोबाचं ऑलरेडी रिजेक्ट आहे, वडिलाचं रिजेक्ट आहे, आत्तीचं रिजेक्ट आहे, भावाचं रिजेक्ट आहे आणि ह्यांनी साधं तिथं स्वतःचं हे पण सबमिट केलेलं नाही. म्हणजे त्यांना माहीतच होतं की हे होत नाही, पहिल्यापासून माहिती आहे. म्हणजे आता ह्या जे तर तो वसूल करावा आणि पुढचं कास्ट व्हेरिफिकेशन असल्याशिवाय शिवाय मग येऊ नये. कारण उमेदवार का देऊ नये. परत 6-6 महिन्याला तुम्ही इलेक्शन लावणार असं पण आहे सर. पण तो अधिकार पण वापर ह्यांनी ते दाखल केले, सगळ्यांवरच दाखल केले. नाही, मी केले ना सगळ्यांना. कास्ट सर्टिफिकेट असल्याशिवाय इलेक्शन लढवणे हा तुमचा महापालिकेचा संबंध हे आहे. नाही. महापालिकेला जे उभारले नाही. होते बरोबर बरोबर आहे. सीएम साहेबांना पण सगळ्यांचं पत्र केले, बंधुभाव. निवडणूक आयोगाला पण पत्र केले. ज्यांनी उभा